नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, सर्व निराधार बांधवांना प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार आहे। तर त्या संदर्भात आपण तुकाराम मुंडे साहेब म्हणजे दिव्यांग मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्याकडे विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। लाभार्थ्यांना पैसे हे कधी मिळणार आहे, कोणत्या कारणामुळे लेट होत आहे, पोर्टलवरती मेसेज येऊन सुद्धा पैसे का लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, त्यासाठी आपण कशा पद्धतीने तक्रार करू शकतो किंवा माहिती विचारू शकतो, या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण sasmahit.org या वेबसाईटवर कालपासून या ठिकाणी जो मेसेज आलेला होता तो दिसत नाही आहे, कारण की 23 तारखेला अशा पद्धतीनं मेसेज त्या पोर्टलवर आलेला होता आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलेले होते की 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून 24 डिसेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत हे पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यासाठी हे पोर्टल बंद राहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने मेसेज येऊन सुद्धा अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही, तर मग सरकारने किंवा प्रशासनाने असे मेसेज टाकू नये व निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना आशा दाखवू नये। स्पष्ट सांगावे की या तारखेला जमा होणार आहे। दिव्यांग बांधव किंवा निराधार बांधव त्या ठिकाणी त्या आशेवर राहणार नाही, ते त्या दिवशी बँकेत जाऊन पैसे काढू शकतील, परंतु अशा पद्धतीने फसवणूक या ठिकाणी होऊ नये हीच अपेक्षा। तर मग मित्रांनो, मागे पण अशाच पद्धतीने नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे येणार होते त्या संदर्भात सुद्धा 2-3 वेळा या ठिकाणी वेगवेगळे मेसेज आले, परंतु त्या ठिकाणी पोर्टलवर माहिती सांगण्यात आलेली होती। 18 तारखेला आला, परत 19 तारीख, परत 20 तारीख, अशा पद्धतीने हे केल्यानंतर 21 तारखेपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता दिव्यांग बांधवांना तसेच निराधार बांधवांना या ठिकाणी हे पैसे कधी येणार या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट बघूया। तर त्या संदर्भात दिव्यांग बांधवांना सरकारने सांगितलेले आहे की UDID कार्ड जमा करा आणि जमा केलेले आहेत। 2-3 महिन्यापासून या ठिकाणी सर्व अपडेट करायचे काम चालू आहे आणि ते जमासुद्धा केले, तरीसुद्धा पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत। या ठिकाणी दिव्यांग बांधव किंवा निराधार बांधव यांची काहीच चूक नाही, त्यांनी वेळेवर या ठिकाणी सर्व कागदपत्रे जमा केलेली आहे। ज्यांची कागदपत्रे जमा केली आहे त्यांची तरी पैसे सरकारने, प्रशासनाने पाठवणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणी महिना संपत आलेला आहे। आता डायरेक्ट 29 तारीख म्हणजे सोमवारी या ठिकाणी पैसे मिळू शकतील, पण सोमवारी तरी प्रशासनाने पैसे देणार किंवा नाही त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती विचारलेली आहे। मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की दिव्यांग कल्याण विभागामार्फत या ठिकाणी आता थेट तुम्ही व्हॉट्सॲपवर AI संचालित चॅटबॉटवर सहज तक्रार करू शकणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे। आम्ही या ठिकाणी तक्रार केली असता त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने उत्तर आलेलं आहे। तर मग या ठिकाणी तक्रार कशी करायची ती सर्वप्रथम आपण माहिती बघूया। तर सर्वप्रथम आपण 78 21 92 27 75 हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सॲपवर हाय लिहून पाठवायचा आहे। मग हाय लिहून पाठवल्यानंतर आपल्याला समोरील मेसेज प्राप्त होईल। बघू शकता, नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्यक सेवेत तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला शासकीय योजना, तक्रार नोंदणी आणि तक्रार स्थिती तपासण्यात मदत करू शकतो, अशा पद्धतीने मेसेज येतो। मग उपलब्ध सेवा या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अशा उपलब्ध सेवा दिसतात। या 4 सेवा दिसतात, त्याच्यापैकी नवीन तक्रार नोंदवा, दिव्यांग कल्याण विभागाकडे नवीन तक्रार नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुमचे पूर्ण नाव टाईप करा, या ठिकाणी तुमचं नाव टाईप करायचं आणि पाठवायचं आहे। नंतर पुढची पहिली पायरी आहे, या ठिकाणी जिल्हा निवडा। मग या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहे तो जिल्हा निवडायचा आहे नाव टाकल्यानंतर। मग जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपोआप तुमच्या तालुक्याचे नाव त्या ठिकाणी येईल। पद्धतीने आपलं लोकेशन त्या ठिकाणी शेअर करायचं आहे। UDID कार्ड आहे का, जर होय असेल तर त्या ठिकाणी UDID कार्ड टाकावं लागेल, नाही असेल तर नाही लिहा। मग नाही लिहिल्यानंतर बघा, तुम्हाला तुमची तक्रार कशी नोंदवायची आहे तुम्ही तपशील टाईप करू शकता किंवा तुमच्या आवाजाचा वापर करून तुमची तक्रार नोंदवू शकता। मग अशा पद्धतीने आपण लिहून किंवा व्हॉइस रेकॉर्डिंगने तक्रार नोंदवू शकतो। तर मग आपण या ठिकाणी फक्त मजकूर निवडलेला आहे आणि
या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, कृपया तुमचा वेळ घ्या आणि तुमची तक्रारीचे वर्णन करा. विचारलं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कधी मिळतील, तसेच थकीत पैसे कधी मिळतील, असे आपण त्या ठिकाणी प्रश्न त्यांना विचारलेला आहे. तर त्यावर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवली त्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीने आपण तक्रार नोंदवली होती आणि त्या तक्रारीचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. तर ते उत्तर काय आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची तक्रार या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे आणि या तक्रारीबाबत त्यांनी उत्तर दिलेले आहे की हे पैसे कधी मिळणार आहे. यशस्वीरित्या सोडवण्यात आले आहे. नमस्कार. त्या ठिकाणी आपलं नाव येईल, त्या तक्रार क्रमांक येईल. हा यशस्वीरित्या सोडवण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले निराकरण तपशील संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत संपर्क केले असता DBT पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींचे आधार नंबर व UDID नंबर अपडेट करण्याचे काम चालू आहे. अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर तुमचे 2,500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं उत्तर आलेलं आहे. कृपया आपला अभिप्राय नोंदवावा. आमच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी कृपया दिलेल्या निराकरण रेटिंग द्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही तक्रार केली तर मग अशा पद्धतीने जास्तीत जास्त तक्रारी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कोणते तरी ठोस पाऊल उचलावे लागणार आहे. तसेच तुमची जी काही तुमची समस्या आहे, तुम्हाला औषधी उपचार तसेच काय दवाखाना असेल, किराणा असेल, जीवनमान जगण्यासाठी जे काही अडचणी असतील त्या तक्रारीसोबत या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना पेन्शन डिसेंबर महिन्याची कधी मिळणार त्याच्यासोबत तुमच्या तक्रारीसुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर मग मित्रांनो, हे झालं त्यांचे उत्तर की त्यांनी सांगितले की DBT पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींचे आधार नंबर UDID नंबर अपडेट करण्याचे काम चालू आहे. अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर 2,500 रुपये या ठिकाणी मिळतील, असं या ठिकाणी उत्तर हे दिव्यांग कल्याण विभागामार्फत आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच ही सुविधा आपल्याला कोणा करून दिली तर तुकाराम मुंढे साहेबांनी ही चांगली सुविधा तक्रार करण्याची आपल्याला करून दिलेली आहे. तर याचा फायदा आपण घेणे गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या ठिकाणी तक्रार करा, म्हणजे आपली जी काही समस्या आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, मग अशा पद्धतीने आपण तक्रार करून ही समस्या सोडवू शकतो. तसेच मित्रांनो, अनेक YouTube चॅनलवर खोटी माहिती पसरवल्या जात आहे की पैसे जमा झालेले आहे, या तालुक्यात जमा झाले, त्या तालुक्याचे जमा झाले. असे पैसे कुठेही जमा झालेले नाही. आता शनिवार आलेला आहे, नंतर रविवार, डायरेक्ट आता सोमवारी 29 तारखेनंतरच हे पैसे जमा होतील आणि त्यानंतरच आपल्या खात्यात हे पैसे येणार आहे. त्यामुळे जास्त काळजी करू नका आणि सोमवारपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात हे पैसे शक्यतो मिळणार आहे. कारण की पेन्शनबाबत आवाज उठवला जात आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे एवढे लेट झालेले आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी तक्रारी होत आहे. अनेक जण आज तहसील कार्यालयात सुद्धा गेले असता त्यांना सुद्धा की आम्ही आमचं काम सर्व केलेलं आहे, आम्ही सर्व माहिती वरती पाठवलेली आहे, काल पैसे यायला हवे होते, असं सुद्धा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाटतं. कारण की त्या ठिकाणी DBT पोर्टलवर मेसेज आला की पैसे पडायला सुरुवात होतात. मग आपण त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की कालपासून पैसे पडायला पाहिजे होते, परंतु लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही. पुन्हा काही तांत्रिक अडचणी आली असणार आहे, त्यामुळे या तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे लेट होत आहे. तरी मित्रांनो, सोमवारपासून पैसे मिळतील अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. आणि तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही चॅटबॉटवर जो काही WhatsApp नंबर दिला आहे त्या ठिकाणी तक्रार करू शकता. तर मित्रांनो, काळजी करू नका, पैसे मिळून जातील. तब्येतीची काळजी घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.